हाय फ्रेंड्स, तर आज आपण चिकन बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. चिकन जे आहे ते मी रात्रीच मॅरिनेट करून ठेवलं होतं. मॅरिनेशन करण्यासाठी मी चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलं. मग त्यामध्ये मी दही टाकलं, अद्रक लसूण पेस्ट, मीठ, धना जिरा पावडर, लाल मसाला, काश्मीरी मसाला, बिर्याणी मसाला आणि थोडेसे फ्राईड अनियन्स हे सर्व टाकून हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि रात्रभरासाठी मॅरिनेट करण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं. तर बिर्याणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी बासमती राईस घेतला आहे आणि तो बॉईल करायला ठेवला आहे. त्यामध्ये आता मी जिरं टाकलं आहे. आता हे थोडंसं ऑइल मी त्यामध्ये टाकते, कारण राईस जो आहे तो स्टिकी नको राहायला. आणि ह्या काही लवंग आहेत त्याही टाकते. आणि ह्या काळी मिरी ह्याही टाकते. या पातेल्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं शाही जिरा टाकूया. या काही 4 साबूत मिरच्या आहेत त्या टाकते. ही अद्रक लसणाची पेस्ट आहे. आणि हे चांगलं आपण फ्राय करून घेऊया. हे चिकन जे आहे ते मी रात्रभर मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं. आता ते चांगलं फ्राय करून घेऊया आपण. चिकन जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे चांगलं. आणि मग हे चांगलं परतवून झाल्यावरती त्यावर आपण झाकण लावून शिजवून घेऊया. चिकन जे आहे ते व्यवस्थित परतवून झालं आहे. आता यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी मंद आचेवर आपण हे शिजवून घेऊया. 15 मिनिटं झाले आहेत. आता बघूया चिकन व्यवस्थित शिजलं आहे की नाही. तर आपण बघू शकता की चिकन शिजलं आहे. आता मी राईस बॉईल करून ठेवला होता तो आता मी यामध्ये एक एक करून लेयर लावायला सुरुवात करते. तर आता ह्या ठिकाणी आपण पहिले गॅस बंद करूया आणि ह्या बंद गॅसमध्येच ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. आता एक एक करून मी लेयर लावते आहे. तर आधी मी राईस टाकला. पहिले मी राईसची लेयर लावून घेतली आहे. ते व्यवस्थितरित्या मी स्प्रेड करते. ही राईसची आणि हा फ्राईड अनियन आहे तो आपण वरून टाकूया. कोथिंबीर टाकूया. पुदिना, आता मध्ये मध्ये आपण असं गॅप करूया. आणि त्या गॅपमध्ये आपण घी टाकूया थोडंसं. आणि हे खाण्याचे कलर आहेत ते टाकूयात. आणि हा ऑरेंज कलर.
पुन्हा एक राईसची लेयर लावून घेते मी. पुन्हा सेम प्रोसेस. फ्राईड अनियन, थोडीशी कोथिंबीर, आणि पुदिना आहे. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती एक 10 ते 15 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया. जड काहीतरी ठेवायचं म्हणून मी हे ठेवते दम लावण्यासाठी. 15 मिनिटं झाले आहेत. आता आपण बिर्याणी बघूया. तर आपली बिर्याणी जी आहे ती रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी प्लेटिंग करून घेते. जर तुम्हाला माझी बिर्याणीची रेसिपी आवडली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.